हरे राम कृष्ण हरे
Ah
माय बाप कृपावंत कायमी पतित कृतिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी किंवा जडजीवा तुका मने गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगे संतजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीवा किंवा महादोषी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाची केली स्मरण होय सकळ विद्धीचे अधिकरणतेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे श्री संताची हे माता चरणावरे साष्टांग करी दंडवत रामरायाच्या सेवका शरण आलो मने तुका तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत ओम नमो शिवा आदी कावड घेतली खांदे मिळाले संत मादी त्याचे रजरेणो वंदुरे त्याचे रजरेणो वंदुरे शिवनाम शीतळ मुखी सेवा कातडिया रे ओम नमो शिवा आदी ओम नमो टाळ्या वाजवायचे कळायला पाहिजे. म्हणणारानं म्हणल्याच्या नंतर टाळ्या वाजल्या त्याला उल्हास येते जरा म्हणण्यात. ते टाळ्या वाजवायचे कळायला पाहिजे ना. कोणतीही गोष्ट जीवनात कळाली तर फायदा. एका गावात अशी चाल म्हणली भारी, जेवढी पावर आहे तेवढ्यानं म्हणली सिटी मारजोनाला, जेवढी पावर आहे तेवढ्यानं म्हणली. आणि कीर्तन सुटल्या मी घरी जालो चहा प्याला, तर माझ्या मागं दोन माणसं एकूण एकाला म्हणले काय महाराज ढोरावणी आडू लागलं म्हणला. गेलं ना मातीत सगळंच म्हणले आलं विठाला विठाला.
देवता निवडलेला अभंग श्री संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आहे. आजच्या अभंगामध्ये महाराज संताला अवतार धरण्याचं काय कारण आहे ह्या अभंगामध्ये सांगतात. अवतार तुम्हा धराया काय कारण आहे ते महाराज सांगतात. संत अवतार कशा करता धरतात. अवतार तुम्हा धराया कारण काय कारण आहे. उद्धराया जन महादोषी किंवा जडजीव. संत येऊन काय करतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. संत जगामध्ये कसे ओळखायचे. संत कसे असतात. शेवट दृष्टांत दिलाय महाराजांना. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगे संत जन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी. संताला उपमा दिली महाराजांना आईवडिलाची. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत म्हणलेत महाराज. कोणचे जे येतात त्यांना संत म्हणतात आणि येतात जातात त्याला माणसं म्हणतात. असे कितीक माणसं येतात कितीक जातात त्याचा कोणी विचार सुद्धा करीत नाही त्याला माणसं म्हणायचं. संत हे विचार करून येत असतात. इथलं काम संपल्याच्या नंतर जात असतात. संताच्या हातात याचं बी असतं आणि संताच्या हातात जाचं बी असते. आपल्या हातात याचं बी नाही आणि आपल्या हातात जाचंही नाही. आपलं मरण कुठं होणार आहे कवा होणार आहे किती वाजता होणार आहे. धडक लागून होणार आहे का पिऊन होणार आहे का ऑक्सिजन होणार आहे का दवाखान्यात होणार आहे का अटॅक येणार आहे हे आपल्याला माहिती आहे का. आपलं मरण आपल्याला माहिती आहे का. आपलं मरण आपल्याला माहीत नाही. आपण कवा मरतो हे आपल्याला सांगता येत नाही. दुसरी गोष्ट आपला जन्म कोण्या गावात होणार आहे कोणाच्या घरी होणार आहे कुठं होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. तर एखादा माणूस म्हणला असता मोहा जन्म त्याला टाटा बिर्लाला पोरग नाही मोहा तिथं झाला तर बरं होईल. ते आपल्या हातात नाही. झोपड्यात होणार आहे का इकडे गल्लीत खाल्ल्या होणार आहे का वरल्या गल्लीत होणार आहे इसादात होणार आहे का गंगाखडात होणार आहे हे आपल्याला माहीत नाही. आपण कुठं जन्मणार आहे ते काहीच माहीत नाही. आपण कवा मरणार हे माहीत नाही. संताला आपला जन्म कोण्या घरी घ्यायचा आहे हे माहीत असते आणि संताला वरून याचं सुद्धा माहीत असते आणि संताला कधी जायचंय ते सांगून जातात. संत मोतीराम महाराजांना 8 दिवसानं आधी सांगितलं की मी पुढच्या गुरुवारी जाणार आहे. याला संत म्हणतात. मारुतराव महाराजांना सांगितलं मी पूर्ण वारी झाल्याच्या नंतर पंढरपुरात आल्याच्या नंतर मी देह ठेवणार आहे. याला संत म्हणतात. आपल्या मनावर आहे का. आपल्या मनावर आपले घरचं ऐकणं झाले कोणी. घरची बायको ऐकणं आपलं देखी पाणी दिसन का तांब्या ती रांजून तो बी ढोसन मला घेऊन ये म्हणाली. आपलं कोण ऐकाले महाराज. आपलं पोरग आपलं ऐकणं. जगाला काळ खाणारा तो महाराज साधूला विचारून येतो. महाराज ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं मी कधी येऊ. मुक्ताबाईनं सांगितलं दोन बोटं दाखिले कधी बी नाही काहीच नाही. काळाला वाटलं 2 वर्षाला आहे का की पुन्हा 2 वर्षाला आलं. मुक्ताबाईनं पुन्हा 2 बोटं दाखिले पुन्हा वापस गेला. पुन्हा काळ आला पुन्हा वापस गेला. काळ म्हणला आईसाहेब एकदाच सांगा किती वर्षाला याचं. तर आईसाहेबानं सांगितलं चंद्र सूर्य हे तोपर्यंत याचं नाही. याला म्हणतात संत. आपल्याला आपण संत नाहीत. आपण कोण आहेत. माणसं आहेत. माणसं वेगळे संत वेगळे आणि देव वेगळा. माणसं हे 3 नमुन्याचे असतात. काय हौसे गौसे आणि नवसे 3 नमुन्याची माणसं जगामध्ये. हौसे गौसे आणि नवसे. जगात अशा काय गोष्टीत महाराज भगवंतांना दिलेल्या की त्या आयुष्यामध्ये कधी विसरायला जमत नाही. म्हणून हे संताचं वर्णन करणारा अभंग आहे. संताला ही आईची आणि वडिलाची उपमा दिलेली. तुम्ही संत दुसरे नाहीत का संत. नाही चकारात्मक शब्द वापरलाय. तुम्ही संत फक्त तुम्ही म्हणलेत. बाकी संत जगामध्ये किती आहेत पुष्कळ आहेत. त्याला संत म्हणत नाही त्यांना महाराज म्हणतात. जगात किती संत आहेत मी तुम्हाला परमानंद दाखवतो.
पोटा साठी संत पोटा साठी संत झाले कली बहुत झाले कलित बहुत पोटासाठी संत पोटासाठी संत जगात पुष्कळ संत आहेत नेमकं महाराज कोणाला म्हणावं हेच अवघड आहे आता पोटासाठी संत झाले कलित भाऊ म्हणून महाराज म्हणतात फक्त तुम्ही संत म्हणलेत महाराजांनी चकारात्मक शब्द वापरलाय बाकी नाही तुम्ही जे आई बापासारखे असतात ना त्यांना संत म्हणतात तुम्ही संत कसे असतात संत जसे आईबाप आपल्या लेकरला सांभाळतात तसं आपल्याला सांभाळतात माय बाप कृपावंत आई वडिलाला असं जगामध्ये एकच ठिकाण दाखवा की आई वडिलाला वाटते का आपल्या लेकराचं वाटोळं हवं म्हणून कोणाच्या आईला वाटते माझ्या लेकराचं वाटोळं हवं आणि कोणाच्या बापाला वाटते माझ्या लेकराचं वाटोळं हवं म्हणून कोणाच्या वडिलाला वाटते मो लेकरू कधी मरण म्हणून वाट बघते का ते हा पोरग वाट बघते कोणाची खरं आहे का खोटं आहे जेव्हा खरं आहे का खोटं आहे खरं आहे ना कोण्या बापाला वाटते मो लेकरू मरा म्हणून कोण्या बापाला वाटतंय माझ्या लेकराचं नाव जगात राहावं माझ्या लेकराला मान राहावं माझ्या लेकराला जाईन तिथं मान करावं माझ्या लेकराचं चांगलं व्हावं त्याला गाडी असावं बसाय ढापाचे रान असावं सुखी असावं हे आपल्या त्या वडिलाला वाटते असं वाटतं का त्या वडिलाला मो पोरग कवा मरते की म्हणून हा पोरग विचार करते मोआ बाप काय झालं रे रामभाऊ म्हातार वाचू देत नाही म्हणला म्हातारा कवा मरते की मला मी वाटच बघायलो म्हणला पोरग वाट बघते म्हाताऱ्याची कवा मरते की म्हणून कशामुळं किल्ले हातात घेण्यामुळं म्हातारा गेल्याशिवाय काय किल्ले देत नाही म्हातारा म्हणते मरून जाईन पण मी तर तुला देत नाही कोणी आईला वाटते आपल्या लेकराचं वाटोळ व्हावं म्हणून अशी जगामध्ये एकच आई दाखवा बरं अरे आईच्या मनामध्ये एकच असते महाराज माझ्या लेकराचं चांगलं व्हावं मी कशामुळे सांगायलो हे जसं आई वडिलाला लेकराचा आनंद वाटतो जसं आई वडील आपल्या लेकराला सांभाळतात जसं आई वडिलाला वाटतंय आपल्या लेकराचं कधीच वाईट होऊ नये तसं संताला वाटतंय जगामध्ये कधीच वाईट होऊ नाही जसं आई वडील आपल्याला सांभाळतात त्याप्रमाणे आपल्याला संत सांभाळतात आता त्याच्या पुढे जाऊन सांगतो एखाद्या वेळेस आई लेकराला मारेन बाप चापट हाणीन पण संत कधी चापट बी हाणीत नाहीत आणि कधी मारीत नाही आईचा स्वभाव कसा आहे मनासारी की न होता आणि बाळकाशी मारी माता एखाद्यावर तिच्या मनासारखं जर नाही झालं शाळेतच जायना गुटखात खालय दारूच प्यालय किंवा आगाव वागायले मग एखाद्यावर मारल्याशिवाय राहत नाही गुटखा ऐकच ना रोज 50 रुपयाचा एक गुटखा ते किती बाराकडे देवा त्याला हा 3 बाराकडे आहेत गुट खा ट बाराखडी काढून टाका मध्ये ट बाराखडी काढा आणि वाचा तुमचं तुम्ही मनातल्या मनात तेव्हा बघा ते म्हणाले गुखा बरोबर आहे ना ट बाराखडी काल्यास काय होतंय गुखा कोण खा ज्यानं खाता असेल त्यानं खा मंगले आईला थोडं वाटते महाराज नाही तर मी सांगत असतो नेहमी जगामध्ये आई एवढं प्रेम करणार कोणीच नाही आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा
मन रक रकत्या रानात राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या गामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायचा सागर तिला तिने जीवनाकार नबीची चांदणी तुग चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये तुझ आयुष्य जगेल आई मी ग देवापाशी तुला जन्मोजन्मी मागेन आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार ते प्रल्हाद महाराज गोष्ट सांगत होते. एक सांगू का? प्रल्हाद महाराज भेंडेवाडीचे गोष्ट सांगायची. त्या सोहळ्याच्या वाटणं पुढं झेंडेकरी असतात, मागं तुळसवाली असती, त्याच्या मागं हांडेवाली, त्याच्या मागं टाळकरी असतात. मग हे शावराव पाटलासारखं भोळ आपलं नईन गेलेलं एकदा इकडं जाई एकदा तिकडं जाई एकदा इकडं जाई एकदा तिकडं जाई. दिंडू मालक म्हणला हे कोण्या गावचा आहेस तू? म्हणला मी इसाचा आहे. बरं बरं हे बघ इकडं तिकडं जाऊ नको, पुढं झेंडेकरी त्याच्या मागं तुळसवाली, तर त्या तुळसवालीच्या मागं मागं चला असं इकडं तिकडं जाऊ नको. म्हणजे चला रे तुळसवालीच्या मागं मागं. मग नेहरीचा ठेपा आल्या बाजूला बसावणं हे ना. ती बाय बाहेर दिशेला निघाली, हे तिच्या मागच चाललंय. ती बाय म्हणले ए माया मागं कुठे आलास थोबाडवरी करून? मला माहित नाही म्हणला त्या प्रल्हाद महाराजांना सांगितलंय तू या मागं जाय म्हणून. ते बरं कळालं तुला मागं जायचं. विठाला विठाला म्हणलं का नाही चांगलं. आता ह्या ती पोरगी का पोरग आहे म्हणाले ते. अय दादा आप्पा आपलं आपा आबा पोरगी का पोरग? हा ती मुलगी आहे. जरा मावा कोण आहे ती भाऊ? मुलगी आहे ती. तुम्हाला वाटायला मुलगा आहे? नाही ना खरं सांगा लो. ती ओळखू येत नाही मुलगी आहे का मुलगा आहे. वरामध्ये मिसळून राहते आम्हाला. ती आपल्याकडे शिकायला आहे. तिला वडील नाहीत, तिची आईच एकटी. ती आपल्याकडे आईनं आणून सोड्याला तिला आपल्या गोप्याची. नाही वस्तुस्थिती सांगालो मी. आई ती मुलगी आहे, तिला वडील नाहीत, तिला माझ्याकडे शिकाय ठेवलेलं आहे. तिची आई म्हणली महाराज हे शिकली तर चांगलं, तिला नाद आहे थोडा म्हणायचा आहे त्याचा, म्हणून ती आपल्याकडे राहते. आमची एक नाथ आहे ती एक, दोन्ही संघ राहते. आता तेवढीच आहे नाथ आमची, तिच्यामुळं तिला ठेवलेलं. चला काय कोणतं प्रमाण म्हणलं? संताला ही आईची का उपमा दिली आणि वडिलाची का उपमा दिली? संताला उपमा द्यासारखं फक्त आई वडीलच तुकाराम महाराजाला दिसले. आणि ज्ञानेश्वर महाराजाला उपमा दिली आहे समुद्राची. कोणाची दिली उपमा? ज्ञानेश्वर महाराजापाशी ज्ञान किती आहे? तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वर महाराजाला समुद्राची उपमा दिली आहे. ज्ञानेश्वर महाराजाला उपमा दिली समुद्राची. विवेक सागरा आनंदाच्या सागरा रे सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या मरून आदाय बाबा याच्या पोटाया बाबा याच्या पोटाया विवेक सागरा ज्ञानाच्या सागरा रे सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या
अलंकापुरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाई. ते मला भजन म्हणण्याचा जास्त नाद आहे. पुढचं सांगू का नको? भजन म्हणण्याचा का नाद आहे? भजनामध्ये जे आनंद आहे ते सांगण्यात आनंद नाही. मला माहित आहे मी किती जरी सांगितलं तर आपल्यात काय बदल होत? बरोबर का बा? ते हो म्हणालेत आबा, खरंय. मी कीर्तन सांगितल्यानं कुठं आपल्यात बदल होते का? उगं तुम्ही सेवा म्हणून, एक आवड म्हणून, एक प्रेम म्हणून, एक ऐकायला म्हणून, देवाची भावना आहे म्हणून तुम्ही आलेत. मो कीर्तन ऐका आलेत का तुम्ही? मोतीराम महाराज मारुतराव महाराज गेले सांगून. कीर्तनानं माणसं कधीच सुधरत नाहीत आणि तमाशानं माणसं कधीच बिघडत. उलट झालं का सोयीचं? जे माणसं सुधरलेले त्यांना कीर्तनाची काय गरज? त्यांना काय गरज आहे कीर्तनाची? ते पाया पडा येणार, कीर्तनला येणार, भजन पोती पूर्णाला येणारच. त्यांना काय कीर्तन ऐकलं काय नाही ऐकलं ते आधीच परमार्थिक आहे. महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजाला समुद्राची उपमा दिली. म्हणजे संत किती मोठे असतात, किती संताच्या किती गुन्हे पोटात घालतात मला सांगा. आपले गुन्हे पोटात घालणारी जगामध्ये फक्त कोण आहे? आई आहे. केवढा गुन्हा लेकरांना करू द्या, आई म्हणते का मो लेकरू खराब आहे? नाही. तसं संत महाराज, आपण केवढाय गुन्हा करू द्या, केवढाय पापी असू द्या, केवढाय दुर्जन असू द्या, किती संताला त्रास द्या तुम्ही, संत कधीच म्हणत नाहीत हे लेकरू वाईट आहे म्हणून. तसं आईला तुम्ही किती सळवा, किती गुन्हे करा, आई म्हणती मो लेकरू तसं नाहीच. माझ्या लेकरासारखा दुसरं लेकरू नाही, मग वाघ आहे म्हणती. पुत्राचे अपराध जरी हो या आघात. वा, अरे पुत्राचे कीर्तनामध्ये निवळ चिल्लर माणसं समजू नका तुम्ही काही सांगायला. कीर्तनात बसलेले कीर्तनकाराचे बाप असतात. तुम्ही कीर्तन बसलेल्या माणसाला कधी कीर्तनकारानं कमी समजायचं नाही का? तर ते ना कीर्तन ऐकून ऐकून असे हे होऊन गेलेले असतात महाराज. कीर्तनकाराकडे ध्यान असते, एवढ्या माणसाचं लक्ष माझ्या एकट्याकडे आणि मग लक्ष एकट्या सगळ्याकडे. म्हणजे तुमचं किती लक्ष की हे काय सांगायले? अरे लेकरांना केवढा गुन्हा करू द्या, आई कधीच म्हणत नाही मग वाघ आहे म्हणते. आई वाघ नसतंय, दिसायला टरकल तोंडी असते, हातपाय सणकाढीवनी, पोट एखाद्या भोपळ्यावनी, डोस कटर बुजावणी, हातापाय सणकाढीवनी, सोबनीनं खाली आलं, वरून शिमूड खाली गळालेला, संडास झालेली, त्याच्या हातात भात दिलेला आणि ते असं खाऊ लागलं, शिंबुडून भात संग जाऊ लागला मधात. आणि तितक्यात मी गेलो घरी, बघा बाई काय म्हणते, आई काय म्हणते बघा लेकरला. तसलं लेकरू गच्चाळ, तितकं वास येऊ लागला त्याचा. मी गेलो घरी, त्या बोवान नेलं मला घरला चहा प्याला. त्या पोराच्या बापानं बशीला असं खुडी पाटावर, ती माणूस चहा करायली, ती बाई चहा करायली, ती लेकरू बघ रांगत 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 माझ्याकडे आलं. मेलो आता बसते माझ्या मांडी. जसं जसं जवळ येईन मेलो आता. माझे कपडे असले भक, आणि ते संडास केलेली, ते शिपूड, ती घाण, बसायला गेलं तर माकडावने दिसू लागलं आणि सरळ आलं माझ्या मांडीवर बसलं. मेलो रे बापा. पण बसलं तर बसले, माझ्या खिशातले 100 रुपये काढून घेतले. वारे वा. आणि तितक्यात त्याची माय आली चहा घेऊन. माय म्हणली वाघ. मी इस्तू लागला तर ह्या वाघाला. पण शब्द काय निघाला मुखातून? वाघ. आता वाघ आहे काही. थोडं थांबला मारा, तितक्यात ती बाई तिकडे गेली, कुत्रा आलं त्या वाघाचं तोंड चाटू लागलं. हाड म्हणलं हाड. पण आई म्हणते माझा वाघ आहे. तुम्हाला परमानानं सांगतो, कानी सांगत नाही. मातीची या चित्ते मातीची या
आवगी बाळाचीच व्याप्ती आवगी बाळा आवगी बाळाचीच व्याप्ती देह विसरी आपुला देह विसरी आपुला जवळ घेता सीन गेला जवळ घेता सीन गेला जवळला मातीची चित्ती आणि अवघी बाळाचीच व्याप्ती आई बापाची संताला उपमा का दिली मी ह्याच्यावर बोलायलो लक्षात आलं का तुम्ही संत माय बाप की आई आणि बाप लेकरा करता काय करीत नाहीत महाराज काय करीत नाही बाप बाप आपल्या करता काय करीत नाही सांगा ना तुम्ही पोरगाला एक दिवशी पिऊन सर्जेराव खुर्चीवर बसलो तो बाप घरात असं बोललो तर झालं म्हणा पप्पा पप्पा तुम्ही मया करता काय केलं सांगा पप्पा म्हणले ते सांगू का तुला काय केलं ते लक्षात येईल की नाही ते इंदोरीकर सांग तुला काय केलं सांग अरे तुझ्या करता तुकाराम महाराज म्हणतात अवलादी काय केलं नाही हो मला परमान सांग तुम्ही असं कानी सांगत नाही अरे तुझ्या करता तुझ्या वडिलांना आईनं काय केलं नाही बाप करी जोडी आपुली कुरवंडी आपुली कुरवंडी वाळोनिया वाळोनिया एकाएकी केला विरसीचा धने एकाएकी केला विरसीचा धने कडी वागवोनी भारताने कडी वागवोनी तुम्हाला आईचं प्रमाण दिलं आईला लेकरू किती आवडतंय तुम्हाला आता हे बापाचं प्रमाण दिलं मी आतापासून तुम्हाला मी काय सांगितलं की आई आणि बाप जसे सांभाळतात तसे जगामध्ये संत सांभाळणारे आपल्याला संताचा सांगत होता संत गुन्हा केवढा करा तुम्ही केवढा गुन्हा मला सांगा आतापर्यंत इथून महागाला पूर्ण विचार करा तुम्ही रामाला त्रास देणारा कोण होता हा राम प्रभूला त्रास देणारा कोण होता नाव घ्यायचे फक्त रावण ज्ञानेश्वर महाराजाला त्रास देणारा कोण होता येसोबा बरोबर आहे तुकाराम महाराजाला त्रास देणारा कोण होता मंबाजी बोवा बरोबर आहे नाथ महाराजाला त्रास कोण दिला एका मुसलमानानं दिला का नाही मग मला सांगा
तुम्हाला एखाद्या माणसानं वाईट म्हणलं, त्रास दिला, तर तुम्ही काऊन एवढं खाली मुठी घालून बसाले? थोडे एवढं नाराज काय व्हाले सर जरा तुम्ही? मला हे फलाना असं असं म्हणाले, मी काय केलं त्याचं? तू कुठला काय देशमुख आहेस का काय? अरे ज्ञानेश्वर महाराजाला लोकांना त्रास दिला, तुकाराम महाराजाला लोकांना त्रास दिला. पाटील म्हणू का तुमचं गाणं? तुकाराम महाराजाला त्रास कोणा दिला? पाटलानं. म्हणू का? कोपला पाटील गावाचे हे लोक आता मजबीक, आता मजबीक कोण घाली, कोण घाली. भजन म्हणण्यातच मला आनंद वाटते हो. सांगणं लय, सांगायला कोणी किती सांगन हो, पण वागणं लय अवघड आहे. सांगायला काय लागले? गंगेच्या कडीला एक माणूस बसला होता. कशाला? पलीकडे झाला. अनुभव आसपाल्या असावं मग लोकांना सांगा. पलीकडे जाण्याकरता थांबलं होतं ते. दुसरा एक माणूस गेला आपल्या शावराव पाटला सारखा भोळ, आणि त्या माणसाला म्हणाले, इथं काऊन बसलास तू? ते माणूस आवासारखं, ते मला पलीकडंच आहे. शावराव पाटील म्हणले, चल मी नेऊन सोडतो. आता ह्याला काय माहिती ह्याला पोवायचे का नाही ते. त्यानं घेतलं खांद्यावर, निघालं धोतराचा कोचा खाऊन. ते वरलं म्हणाले, आबा म्हणाले, शावराव पाटील म्हणले, काय तुम्ही मला घेऊन पोहता कसं? ते मला माझ्या बाप जल मी गंगत आणला, मला ही पहिली वेळ गंगत याची माहिती. मला नेऊन पुरीतोस का मला मधामध्ये? नाही, मी लोकांचं पोवल्याला पाहिलेलं म्हणा. अरे गावात सुद्धा तुकाराम महाराजाला राहू दिलं नाही ना, गावाच्या बाहेर घातलं ढकलून. कोपला पाटील गाव पाटलाच्या ताब्यात होतं. पाटील म्हणीन ते परोकाळ होता. त्याच्यानंतर सरपंचच्या ताब्यात गेलं, आणि आता गेलं बायाच्या ताब्यात. आता सरपंचही नाही, पाटीलही नाही. आता कोणाकडे खात आहे? एका गावात एक बाई सरपंच होती, नवरा मावा दोस्त होता. चला म्हणला महाराज घरला चहा प्याला. आम्ही गेलो घरला चहा प्याला. ती बाई सरपंच खुर्ची उभटली होती अशी. हे नवरं गेलं, म्हणाले महाराज आले घरी चहा करणं. ती म्हणली, तू कर ना, मला कायला सांगालास? ती शिकलेली होती उभ्या कानाची. ती नवऱ्याला बोलती ती का उभ्या कानाची म्हणजे? उभ्या कानाची म्हणजे शिकलेली पोरगी. ती बोलती ती का नवऱ्याला? खेड्यातली मुलगी. जाऊ द्या. पहिलं गाव कोणाच्या ताब्यात राहत होतं? पाटलाच्या. गावाच्या बाहेर काढलं लोकांना. ज्ञानेश्वर महाराजाला गावामध्ये लोकांना पीठ मागू दिलं नाही, झोळीमध्ये शेण टाकलं लोकांना. ज्ञानेश्वर महाराजाचं लोक तोंड बघत नव्हते आळंदीत. पुढचा शब्द महत्वाचा आहे का नीट. ज्ञानेश्वर महाराज असताना ज्ञानेश्वर महाराजाचं तोंड बघत नव्हते, पण ज्ञानेश्वर महाराज गेल्याच्या नंतर 2 किलोमीटर बारी लागली ज्ञानेश्वर महाराजाची समाधी शिवायला. असताना तोंड बघत नव्हते, शिवून घेत नव्हते. आता समाधी शिवायला 2 किलोमीटर बारी आहे. अरे आपल्याला लोक त्रास देतात, ह्यात काय नवलंय? आपल्याला कसे लोक चांगलं म्हणतात? पण एखादा तरी माणूस आपल्या विरोधात पाहिजे, एखादा तरी माणूस दुश्मन पाहिजे आपला. एक माणूस जर दुश्मन असला तरच त्या माणसाची किंमत वाढते, नाहीतर वाढत ते नीट चलतच नाही. मग म्हणून विरोध करणारा माणूस असला की माणूस काय करते सर्जेराव, बरोबर आहे का? माणसाला काय पाहिजे? विरोध पाहिजे. विरोध नसल्याच्या नंतर कोण मग ते म्हणतात मालक झाला. मग कारण काय? तुकाराम महाराजाचा विरोध कोण केला? ज्या माणसानं तुकाराम महाराजाचा विरोध केला ना, तेच माणूस म्हणतंय तुकिदा तुळणेसी ब्रह्म तुकाशी आले. तेच माणूस तुकाराम महाराज या पाया पडतंय. आलं का लक्षात? पडला का नाही पाया? पडक नाही पाया? पडला. ज्ञानेश्वर महाराजाच्या झोळीमध्ये शेण टाकणारा माणूस, ज्ञानेश्वर महाराजाला खापर मिळू दिलं नाही, ज्या माणसानं लात मारली ज्ञानेश्वर महाराजाला, तोच माणूस म्हणतोय ज्ञानेश्वर महाराज मला थोडी भाकर द्या खाला तुमची. आणि ज्ञानेश्वर महाराजाला लात मारणारा, झोळी शेण टाकणारा, गावाच्या बाहेर काढणारा माणूस ज्ञानेश्वर महाराजानं त्या व्यक्तीला नामदेव महाराजाचा गुरु करून ठेवलं. याच्यापेक्षा काय करायचं? आणि संतानं
याच्यापेक्षा संतांना काय करायचं मला सांगा ना तुम्ही. अरे लोकांना त्रास लोक देतच असतात. लोक कोणाला चांगले म्हणलेत आतापर्यंत? आपल्यालाच लोक एखादा महाराज म्हणते मला ह्या गावात असं म्हणले. अरे तू काय कुठला मोठा आहेस का काय? म्हणतच असतात कुत्ते भुकते हाती. पण काही माणसं उगूच तुपातला चमचा वेगळा, भांड्यातला चमचा वेगळा आणि गावातला चमचा त्याच्या व्यतिरिक्त आहे. म्हणणाऱ्याचं सांगालो. तुपातला चमचा वेगळा, भांड्यातला चमचा वेगळा. भांड्यातला म्हणजे स्वयंपाकाच्या ह्याच्यात असते ना, त्या वर्णाच्या भांड्यामध्ये त्या चमच्यानं बुडिलं की ती भांडसी रिकामं करते. कोण कोण करते का नाही? तुपाचं होते का तसं? तुपाचं नुसतं असं असं असतं, रिकाम होत नाही. त्याच्या व्यतिरिक्त चमचा कोणचा? गावातला चमचा. मग पोरं तुम्ही आईस्क्रीम खाता का नाही? त्या गाड्यावर कुल्फी काय म्हणतात त्याला? अरे आईस्क्रीम र त्या डब्यामध्ये असते, चमच्यानं असं खातात ना. चमच्यानं खाता का काय ना? बारीक चमचे असते ना, बरोबर आहे का? चमचे असते का नाही? असते. मग ती कुल्फी खाणं झाल्याच्या नंतर तुम्ही चमचा तोंडात घालू घालू खाता का नाही? मग ती कुल्फी खाणं झाल्याच्या नंतर चमचा कुठं टाकता? टाळ्या वाजवा कळाला असलं तुम्हाला तर. कुल्फी खाणं झाल्याच्या नंतर चमचा कुठं जाते? नालीत. तशी आपली गत आहे. आपलं काम होते तर गावामधला माणूस त्याचं करून घेते काम. काम संपलं की चमचा कुठं चाललाय? खरंय का खोटं? तसे जगामध्ये अनेक नमुन्याचे माणसं आहेत महाराज. पण काही ठिकाणी बोलिलं तर जाचं, काही ठिकाणी बोललं तरी जाचं नाही, आणि काही ठिकाणी न बोलिता जाचं. कुठं जाचं? बोललं तर बोलिलं तरच जाचं. कुठं? लग्नाला बोलिलं तर जाचं. आणि काही ठिकाणी न बोलिता जाचं. कुठं? कीर्तन भजनाला नाही बोलिलं तरी जाचं, आणि लग्नाला बोलिलं तरच जाचं. पण एका ठिकाणी बोलिलं तरी जाचं नाही. कुठं? तमाशाला, दारू प्याला, पत्ते खेळायला, मटका खेळायला बोलिलं तरी जाचं नाही. तर तिथं माणूस आधी म्हणते कुठं चालास? येऊ दे ना मग मला बी. तिथं बोललं तरी जाचं नाही. जगामध्ये असे काही माणसं आहेत महाराज. देवानं 3 गोष्टी आपल्या हातात ठेवल्यात, संतानं 5 गोष्टी आपल्या हातात ठेवल्यात. मी अवतारात सांगतो आता. अवतार तुम्हा धराया कार. आपल्या हातातल्या गोष्टी वेगळ्या आहेत, संतांच्या हातातल्या वेगळ्या आहेत, आणि देवाच्या हातातल्या वेगळ्या. देवाच्या हातातल्या 3 गोष्टी आहेत. देव अवताराला येतो 3 गोष्टी घेऊन. किती? 3 गोष्टीच्या व्यतिरिक्त देव काहीच करीत नाही. कोणत्या कोणत्या 3 गोष्टी घेऊन येतो देव? 3 गोष्टी कोणत्या कोणत्या देव घेऊन येतो? भक्तारा के पाया पासी आणि दुर्जनाशी. भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा संवार हे कोणाचं काम आहे? देवाचं. आणि एक राहिलं ना, 2 झाले आणि एक राहिलं ना. देव 3च कामं घेऊन येतो पाटील अवताराला. कोणचे कोणचे? भक्ताला आणि दुर्जनाचा संवार. 3री गोष्ट धर्म रक्षावया अवतार आणि आपुल्या पाळीसे. धर्माचं रक्षण, भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा संहार हे कोणाचे काम आहेत? देवाचे. आता 5 कामं संत घेऊन येतात. देव बाबा किती कामं? संत 5 कामं घेऊन येतात. अभंगातच आहे, अभंगामध्येच आहे. वाडावया सुख
वाढावया सुख भक्ती भाव धर्म. कोणाचे काम आहे ते? संताचे. वाढावया सुख भक्ती भाव आणि धर्म. कुळाचार्य नाम विठोबाचे. हे संत 5 कामं घेऊन येतात आणि देव 3 कामं घेऊन येतो. म्हणून अवतार तुम्हा धराया. काय कारण आहे? काय कारण आहे सांगू? ऐका. यवनाचं राज्य होतं आधी. कोणाचं होतं? की नाही? यवन राज्य होतं आधी. यवन राज्य असल्याच्या नंतर त्या यवन राजानं एवढा त्रास सुरू केला महाराज, एवढा त्रास सुरू केला. मंदिरं पाडणं, वाटण तेवढे वाईट धंदे करणं, ब्राह्मणाला त्रास देणं, मंदिरात पूजा होऊ द्यायची नाही, कीर्तन भजन होऊ द्यायचं नाही, असा त्रास सुरू केला महाराज यवन राजानं. यवन राजानं एवढा त्रास सुरू केल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजाला देवानं सांगितलं, माऊली तुम्हाला अवतार आता घ्यावं लागतंय. म्हणले कशामुळं? म्हणले बघा आता या धर्माचं रक्षण करण्याकरता तुम्हाला जावं लागते. मग ज्ञानेश्वर महाराजांना अवतार घेतला. कशा करता? परमानानं सांगतो तुम्हाला. राज्य यवन भ्रष्ट झाले. यवन राजा, राज्य यवन राजा, राज्य यवन भ्रष्ट झाले. ठाई ठाई दोष घडले. मग यही अवतार धरिले. कली दोष हरावया अवतार तुम्हा धराया. अलग लक्षात. राज्य येऊन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले. मग यही अवतार धरिले. कली दोष हरावया. म्हणून अवतार तुम्हा धराया. जीवनामध्ये आई बापाची उपमा दिली, दुसरी संताची उपमा आणि तिसरी देवाची. आपल्याला सांभाळणारे कोण आहेत जगामध्ये? हे 3च आहेत. आई वडील, संत आणि देव. आता ह्या तिन्हीतला फरक आहे का? तिन्हीत फरक आहे. या तिन्हीमध्ये फरक आहे. आई वडिलाचा स्वभाव वेगळा आहे, संताचा स्वभाव वेगळा आहे आणि देवाचा स्वभाव वेगळा आहे. पण तिन्ही आपल्याला सांभाळतात. आई वडील आपल्याला सांभाळतात, संत आपल्याला मार्ग दाखवतात आणि देव आपल्याला जन्माला घालतो. बरोबर आहे? देव जन्माला घातल्याच्या नंतर आपल्याला आई वडील सांभाळतात आणि आई वडिलांनी सांभाळल्याच्या नंतर संत आपल्याला मार्ग दाखवतात. मार्ग दावणे गेले आधी आणि दयानिधी संत हे मार्ग दाखवतात, म्हणजे वाट दाखवतात. काय दाखवतात? बोला. वाट दाखवणारे माणसे जास्त का वाट लावणारे जास्त माणसे? लय 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 वाट लावणारे लोक आहेत महाराज. याची तर मी वाट लावतो रे. अरे तू त्याची वाट लावची ना, पण तुझी वाट लागन ना. जीवनामध्ये महत्वाची गोष्ट आहे का? लक्ष देऊन तुम्ही लोकांचं वाईट चिंतिलं, तुमचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. लिहून ठेवा डायरीवर. लोकांचं वाईट चिंतिलं की आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. 2-4 दृष्टांत. एक दृष्टांत तुम्ही ऐकलेला तरी सांगतो. वडील वारले, मुलगा जन्माला आला. मग ते आईला लहानाचं मोठं केलं. पटकन सांगायलो. लहानाचं मोठं केलं, त्याला शिकिलं, लोकांच्या भांडे घासले, काम केलं, त्याला शिकिलं. शिकिल्याच्या नंतर ते मोठा झाला, शिक्षक, डॉक्टर झाला. डॉक्टर झाल्याच्या नंतर आईनं 4 पत्रात राहून त्याला सगळं शिकिलं महाराज. तो डॉक्टर झाला. डॉक्टर झाल्याच्या नंतर ह्याला बायको कोण येणार? डॉक्टरची बायको डॉक्टरीन, कंडक्टरची बायको, वकिलाची बायको, सरपंचाची बायको, पेताडाची बायको, मृदंग्याची बायको, ए आबा स्वयंपाक्याची बायको. शिकिलं महाराज. डॉक्टर झाला, त्याला बायको मिळाली डॉक्टरीन. आता ती उभ्या खानाची बायको डॉक्टरीन. आणि ही बाई म्हातारी झाली महाराज. या पोराची आई. चष्मा घातलेला, चष्म्याला दोरी बांधलेली, केस पांढरे झालेले, लुगडं मळकं. त्या एका आपल्या त्या रूम मध्ये राहायचे, मालदाचं घर. ती आली कोण? ती डॉक्टरीन उभ्या खानाची. आता तिला आवडते काही म्हातारीचं थुकणं, ते बसणं उठणं. अरे म्हणले संतोष म्हणला. अहो आता ते पोरं नावानं हाक मारत बायकोला. खरं का खोटं पोरो? हा, पहिले जुने माणसं नावानं हाक मारित होते का तुम्ही? होय,
विचारावर. होय बालासाहेब, जुने माणसं नावानं हाक मारित होते का? हा नाही. आता हे नवीन पोरं, नवीन महाराज असे आमच्या डॉक्टर सारखे आता बायकोला नावानं हाक मारले. राजे भाऊ एका गावात गेलो मी, कीर्तन सुटलो ना, असं घरी गेलो, ते डॉक्टर मी माझ्यापाशीच बसलो आणि तिथूनच म्हणते त्याच्या बायकोचं नाव रमा होतं. अगं रमा, ती म्हणली काय रे बेस रमा, काऊन आरडालास? छान म्हणला 2 कप करून. जाऊ दे, आपला विषय काय चालू आहे. त्याला लग्न झालं, डॉक्टर घरात आला, बायको आली. बायको म्हणली बाबा हे असल्या म्हातारीपाशी मी राहू शकत नाही. बघा लोकांचं वाईट चिंतिल्यास आपलं कसं वाईट होतं, एका मिनिटात सांगालो. मग ते मला मी काय करू? म्हणजे तुझ्या माईला शेतात ठुई, गाव खोरलाय तिथं झोपडं बांधा, तिथं ठुई म्हणली, तिथं डबा नेऊन देऊ. अगं ती म्हणला माझी आई आहे ती, तिने लहानाचं मोठं मला केलं, लोकांच्यात भांडे घासून काम केलं, आणि तू माझ्या आईला असं कसं म्हणालीस? मग हे म्हणजे आईला सांभाळून मी चाले माहेरला. आत्ता हो काय करू म्हणला? म्हणजे कोपी बांध राहणार. मग म्हातारीला कोपी बांधीन, कोपीमध्ये ठेवलं, रोज डबा न्यायचा, याचं जायचं त्यानं. मग ही पुन्हा डब्याला कदरली, उठले की डबा घेऊन चालास, तिकडंच चाललास, तिकडंच बसायलास, बस तिथंच म्हणजे मी जाते माहेरला. काय करू म्हणलं? आता आई थकली म्हणला, राहिली किती दिवस तुझ्या मनात काय सांग? म्हणली आता तुला तर माहिती ना आई कधीतरी मरणारच आहे, महिन्यात 4 महिन्यात वर्षात. हो मग तू काय कर म्हणली? काय कर म्हणली? म्हणला काय करू? म्हातारी झोपती मला रात्री 12-1 वाजता. म्हणला मग तू राखेल घे, 1 वाजता जाय, पाठीमागून राखेल टाक आणि पाठीमागून काडी लाव आणि ये घरला. अहो ऐकलं की ना, बायकोची ऐक आधी नव्हतं. भोळा आपला आमच्या शहरा पाटलावने 1 वाजता बरोबर राखेल घेऊन निघाला महाराज. बायको महाडीहून बघू लागली, शेत जवळच होता असं. बरोबर 1ला गेलं महाराज. 1ला झोपड्यापाशी जाणार आणि तिच्या आधी 5च मिनिटांना त्याची आई बाहेर दिसायला गेली डब्बा घेऊन. याला माहीतच नाही, हे पाठीमागून गेलं आणि आई समोरून गेली, बसली तिकडे बाहेर दिशेला जाऊन. हे पाठीमागून गेलं, त्याच्यावर राखेल टाकलं. वाईट लोकांचं केलं, आपलं कसं वाईट होतं सांगालो. काडी लावली, झोपडं, ते कोपी पेटली. म्हातारी तिथून बघू लागली. मा म्हणली मग कोपी कोण पेटिली मा 1 वाजता? म्हातारी उजेडाला ते जाळ मोठा झाल्याच्या नंतर ते उजेडाने दिसायले कोण? पोरग. माय म्हणली मयाच पोरानं मला फुकलंय. म्हणली माय, म्हणली ही बुद्धी माया पोराची नाही, नक्की सुनबाईनं लावून दिले. असं द्या म्हणली काय करावं आता. म्हातारी रात्रभर आली, ते पोरग गेलं, ते वरून बघूच लागली उभ्या कानाची, फुकलेले. बरं झालं म्हणली आता काटा निघाला, बरं झालं आपलं. की आलं घरला म्हणला बघ ते देखत फुकलं की म्हणलं हां मग झालं, हात पाय धुतले मस्त महाराज. हे झोपले 2 जण. म्हातारीला ते गार लागायला लागलं, खाली ओलं रान होतं, काय करावं. म्हातारी आतराय नाही पांघराय नाही. असं एक वडाचं झाड होतं मोठं महाराज, त्या वडाच्या झाडावर गेली, असं थोडं फाटा होता असा, उचून त्या फाट्यावर अशी बसली टेका देऊन. रात्रभर बसली ना, काय करीन खाली गारव्याचं. त्याच गावात चोरी केली 4घानं, आणि 4घानं चोरी करून त्या वडाच्या झाडाखाली गेले रात्री 1 वाजता 2 वाजता, आणि 4घानं ढिग केले 4. आणि ते कुणाला म्हणे तू उचल आधी, ते म्हणते नाही तू उचल आधी, हे म्हणते नाही रे तू उचल आधी, तू आधी सुरुवातीला केलं. ह्या 4घाची लागली. म्हातारी वरून बघायली. म्हातारी हळूच करून म्हणली तुम्ही कोणीच उचली नका, मी उचली ती आधी. भूत म्हणले 4घी जे पळाले महाराज तिथं थांबले नाहीत. न ग म्हणले भूत आहे. संशय बसला डोक्यात भूत म्हणून. म्हातारी सकाळी 6ला खाली उतरली. 10 लाखाचे 3 गटुडे 4 गटुडे आणि 10 तोळ्याचं सोन्याचं गटुडं, हे सगळं म्हातारीनं गटुडं बांधलं. एवढी म्हातारीनं पोरानं काडी लावून फुकलं, तरी म्हातारी कोणाकडे निघाली गटुडं घेऊन. पोरग मस्त झोपलं होतं महाराज. सकाळी 6 वाजता गेले म्हातारीनं. म्हातारी मधातून बायकून पोरग म्हणाले कोण आहे? ती म्हणली मीच आहे रे शावराव, मीच आहे. ही ती बायको तर म्हणली मला पाणी आण पटकन आधी मी मरतेच. नक्की तुझी आई कोण होऊन आली? भूत होऊन आली. म्हणली भू 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 ती भूकायच लागली नुसती.
कवाडच काढिनात महाराज मधात घामागर झाले ना त्याने वाटलं मी आम्ही फुकून दिली हातानं म्हातारी जळालेली बघितली आणि आली कशी कुठून नक्की भूत आहे. ती म्हणली अरे नाही रे शावराव नाही रे तू मला आलास डबा भरून राखील टाकलंस पाठीमागून काडी लावली आणि काडी लावल्याच्या नंतर तू पेटून दिलंस असं सांगू लागली म्हातारी. आणि ते कवाड काढलं आणि ते गटुडं दिलं उभा. माया म्हणली आई हे काय ती आई म्हणली बघ तू तर मला पेटून दिलतस ना पण आई मला हे पैसे आणलेस कुठून तू हे सोनं हे दागिने. ती सून म्हणाली मा इतके पैसे सोनं हिनं कुठून आणला असं हिला तर फुकून दिलतं. ती आई म्हणली अरे शावराव तुझे वडील वारून 5 वर्ष झालं. म्हणला हो. मग तुझे वडील वारले ना मी गेले तिथं. ते म्हणलं आई तू कसं काय गेलीस तू येऊन फुकलंस म्हणली. म्हणला हो. मग तू काय केलंस फुकल्याच्या नंतर लांब जाऊन उभा टाकलास. म्हणला हो. मग ते जाळ झाला म्हणला आणि त्या जाळ झाल्याच्या नंतर मग ते धूर झाला म्हणली. त्या धुराधुरानं वरी गेली म्हणली. आणि म्हणली मग तिथं तुझ्या बापाची गाठ पडली आणि बापानं सांगितले हे बघ हे पैसे माया संग आले तर मला आठवणच नाही पोराला द्यायची आणि तू काही कर एवढे पैसे नेऊन दे. तुझ्या बापाने हे थोडं मायापाशी दिलंय या बा हे पैसे आणि सोनं मला परत जायचंय. सून म्हणली मा एवढे पैसे आणि सुनेचे आई वडील वारले होते. म्हणली अहो म्हणली सासूबाई काय माझे वडील आई भेटले होते का. म्हणली हा तिथं शेजारीच राहतात. माय म्हणली मग तुम्ही ह्याच्यातले पैसे सोनं द्यावं का नाही. मग ती म्हणली मी कसा देईन मी माझ्या लेकरला देणार का तुला देणार. म्हातारी म्हणली माया मी पोरला देणार. तुला द्यायचे असले ते हे 10 लाख रुपये हे 10 तोळे सोनं तुझ्या आईला तू देऊन ये. त्याची नुसती गरिबी चालली त्याला खाला नाही घर नाही राहिला जोड्या पाय नाही जोड्याला पायाला जोडा नाही नुसत्या कपडे फाटलेत. माय म्हणली मी कसं जाऊ. म्हणली मी गेले तसंच जायचं. म्हणली तुम्ही कसं तुला माहित नाही का. म्हणली काय नाही. म्हणली शेतात नवऱ्याला कुपी बांधा लावायची रात्री ये म्हणायचं राखेल टाकायचं मागून काडी लावायची जाळ होतंय दुपण होतंय दुपणानं दुरादुरानं गटुडं घेऊन वरी जायचं पैसे द्यायचे आणि पुन्हा दुरादुरानं खाली यायचं. मग म्हणली बरं झालं अटकळ सांगितली. अहो इकडे या म्हणली आणि आज उद्या जा म्हणली सकाळा आणि कोपी बांधा म्हणली आणि कोपी बांधल्यास रात्री 1 वाजता या म्हणली राखेल टाका तर मी पैसे घेऊन बसते दुरादुरानं जाते पैसे देऊन वापस. नवरा म्हणला आता गेली आता वापस येत. अरे कोपी बांधा लावली राखेल टाकलं फुकलं धुराधुरानं जे वरी गेली ते पुन्हा काय वापस आली नाही. हिनं कोणाला फुकायचं ठरविल तर म्हातारीला. मग धुराधुरानं कोण गेलं. अरे लोकाला फसिल्याच्या नंतर एक दिवशी आपल्याला कोणीतरी फसिणारा चारवा पटल्यासारखं माणूस एसटीत बसलं गडबडीनं सर्जेराव आणि एसटीत बसलं त्या पेपरवाला असते ना त्याला फटकन 1 रुपया काढून दिला आणि पेपर घेतला. पण हे नंबरी माणूस खोटा रुपया दिला त्याला गडबडीत एसटी निघण्यात दिला खोटा रुपया आणि खोटा रुपया देऊन पेपर घेतला आणि एसटी निघाली. पुढं आल्याच्या नंतर देवाची गाठ पडली हसू लागलं. देवबापा म्हणले शावराव पाटील काऊन हसाले. मी फसिलं म्हणला कोणला पेपरवाल्याला. देवबापा म्हणले पेपर बघ ना कवाचा आहे ते. म्हणला पेपर कालचा आहे. अरे तुला कोणीतरी फसिणार आहे रे तू त्याची काही विचार करू नको. भेंडकोळीन उंदीर राहत होते गंगेच्या कडीला दोघाचा दोस्ताना भेंडकोळीचा आणि उंदराचा. पण भेंडकोळीच्या मनात असं मनात आलं की या उंदराचा काटा काढायचा. दोघं एकूण एकाला बसायचे. एक दिवशी भेंडकोळी म्हणली उद्या माझ्या जेवायला ये ना म्हणली. आता भेंडकोळीचं घर कुठं आहे पाण्यात. या उंदराला माहीतच नाही. आणि उंदीर म्हणला मग वरी याचं कसं. ती म्हणली वरी येताना तू असं करीत ये म्हणली. नाही तर मी असं वरी असं करीत येते म्हणली. तुझ्या पायाला दोरा बांधते म्हणली तुला वरी आणते. मग बांध म्हणला दोरा. उंदरानं बेंडकुळीला आणि ते दोरा बांधला दोघाच्या पायाला आणि बेंडकुळीने नेलं वडीत कोणला उंदराला. आणि उंदर बेंडकुळी खाली बोडाला दिली की मग दोरा उंदीर गेलं मरून. बेंडकुळीनं ह्याचा काटा काढा का नाही. काटा काढायच्या नंतर ते दोरा सोडायची आठवणच नाही कोणला बेंडकुळीला. आणि ते उंदीर जराशी तरमळ केलं ते उंदीर फुगला पाण्यामध्ये ते वरी आला. असं वरी आल्याच्या नंतर बेंडकुळी कुठं आली मग वरच आली. वरून
वरून घार जाऊ लागली. त्या घारीनं आदर उचललं. कोणला? बेंडकुळीला उचललं, ते वरी नेलं. मग आता घार वरी गेल्याच्या नंतर उंदीर वरी नेल्याच्या नंतर आता बेंडकुळी कुठं जाणार? आज संगत केली ना बेंडकुळी. ठुलं त्या घारीनं खाली. त्याला घार म्हणली ही बेंडकुळी उड्यालाही मारायली, ही ते उंदीर तर मेलेलंच आहे. मला हिचा आधी काटा काढतो. आधी कोणाचा फराळ केला? बेंडकुळीचा. तिकडे नेऊन घालू नका, ते आपल्याकडे घ्या. ते उदाहरण दिलेलं असते, ते मदत नावाला असते. आपण लोकांचा काटा काढायचं ठरिलं की आपला कोणीतरी एक दिवशी काटा, आपण लोकांच्या खिशाला झळ द्यायची ठरिलं की आपला एक दिवशी क्या कोणीतरी हाणल्याशिवाय राहत नाही. आपण देवाला पट्टी द्यायची चुकिली की आपल्याला एक दिवशी दवाखान्यामध्ये 5,000 रुपये घालावं. खरं का खोटं आहे? ते देव आहे महाराज. अरे लोकांचं संत हे कधीही वाईट चिंती नाहीत. केवढा गुन्हा करू द्यायला महाराज. अवगुणी जरी झाले पैवंगळ, करावा सांभाळ लागे त्याचा. म्हणून आई वडील, बारीक माझ्याकडे ध्यान द्या, आई वडील, देव आणि संत ह्या तिघाचा उपकार जीवनामध्ये कधीच विसरायचा नाही. आईवडिलाचा उपकार, देवाचा उपकार आणि साधूचा उपकार कधी विसरायचा नाही. बाकी काही करा तुम्ही, जीवनामध्ये 5 गोष्टी कधीच विसरू नका तुम्ही. आणि जो कोणी विसरत असेल ती अवलाद माणसाचीच नाही. मग लक्ष देऊन ऐका. जीवनात 5 गोष्टी कधी विसरायच्या नाहीत. आणि कोणी विसरत असेल ती अवलाद माणसाची नाही. कोणला विसरायचं नाही? भगवंताला कधी विसरायचं नाही, साधूला कधी विसरायचं नाही, आईवडिलाला कधी विसरायचं नाही. किती झाल्या? बाई शावराव म्हणाले 4 का डोसक्यात हाणून घ्यावं. 4थी सांगू, आपल्या धर्माला कधी विसरायचं नाही. आणि आपण एक दिवशी मरणार आहे त्याला कधी विसरायचं नाही. खरंय का खोटं? पण माणूस पंजाबात चालले, त्याला वाटायला मी मरणार नाही काय. अरे तू मरणारच रे एक दिवशी, हे गाव सोडून जाणारच. मग त्या मरायच्या आधीच विचार करणं. अरे जीवनात किती वर्ष जगला ह्याला महत्वाचं नाही, कसा जगला ह्याला महत्वाचं आहे. काय करायचं किती वर्ष जगून महाराज? अरे कसा जगला ह्याला महत्वाचं आहे. बरेच माणसं निघून गेले महाराज, पण कीर्ती रूपाना शिल्लक आहे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तम ते उरे उत्तम बला गेले दिगंबर ईश्वर बोते, पण राहिल्या त्या कीर्ती. अरे आपलं गाव सोडून आपण मेल्याच्या नंतर लोकांना निदान म्हणावं काय माणूस सज्जन होता हो, किती चांगला होता. गरीबा गुरुवाच्या लग्नाला येत होता. माणूस कोणी मेलं तर धावून येत होता. दवाखान्यात कोणाला सहकार्य करीत होता, पट्टी करीत होता, सप्त्यात बेजार होत होता, पट्टी देत होता. सप्त्यात कधी आडवं येत नव्हता. आपल्या गावामध्ये मांजर आडवी गेल्याच्या नंतर काय झालं म्हणतात शरवा पाटील? आपेस आलं म्हणतात. आपशेकून बनतात का नाही? 10 मांजरी तुम्हाला आडव्या जाऊ द्या, तुम्हाला आपशेकून येणार नाही. एक माणूस सप्त्यात आडवा गेला तर सप्त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. मांजरीला काऊन दोष देता तुम्ही? म्हणजे मांजर आडवी गेली. अरे तुझं थोबाड धर नाही, तुझं तोंड बघितलं तर इळभर भाकर मिळेना खाला. गंगा खेळला गेलं तर तो काम होईना. काय झालं? काम झालं नाही का? त्या कडूचं तोंड बघितलं मला सकाळी मारुतीच्या समोर. तुझा हात धड नाही, तुझं धड बोलणं नाही तुझं, आणि तू सांगायला लोकाला.
लोकाला कधी दोष द्यायचा नाही. किती गोष्टी सांगितल्या? 4. आता एक राहिली. आपल्याला हे गाव सोडून एक दिवशी जायचंय का नाही जायचं? म्हणून महाराज म्हणले मरणाचे कार्य नाही आठवण. अरे आपण गेल्या लोकांना आपलं नाव घ्यावं आणि आपण हसत हसत निघून जाऊ. कबीरा जब हम पैदा हुए जगू हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए दरिया जीने रे जीने राम बरस जीने जीने रे अरे कबीर महाराज म्हणतात आपल्या मागून गेले आपण लोकांना लढा आपल्या करता आपण निघून जाऊ. कधी जीवनामध्ये ह्या 5 गोष्टी विसरायच्या नाहीत. कोणत्या कोणत्या? कोणत्या कोणत्या आता सांगितलेल्या? देव संत, हा देव संत, आईबाप, धर्म, 5 गोष्टी जीवनात कधी विसरायच्या नाहीत. आणि 5 गोष्टी आपण हे गाव सोडून गेल्या सोबत येत्या. आतापर्यंत तुम्ही ऐकले का कधी त्याला या गावातली माणसं मेली? आपल्या गावातली माणसं बरीच मेलीत ना? का मेली नाहीत? मेली. मग काय संघ घेऊन गेली का? होय. कोण नेलं का वावर का बंगला का गाडी का एखादी मोटरसायकल का एखादं तांदळाचं पोतं किंवा गव्हाचं पोतं काय नेलं का संघ? हा मग जाते का नाही का संघ? नाही जाते ना. 5 गोष्टी जीवनामध्ये सोबत राहतात आपल्या. आपण वरी जरी गेलो तर आपल्याला या 5 गोष्टीचा हिसाब द्यावा लागते. आपल्या सोबत येणाऱ्या गोष्टी नीट ऐका, ध्यान देऊन, लक्ष देऊन. आपण घेतलेलं देवाचं नाव, आपण केलेलं अन्नदान, आपण केलेलं पाप, आपण केलेलं पुण्य आणि आपण केलेलं आपल्या जीवनात कर्म हे आपल्या सोबत येते महाराज. करा हरिभक्ती येईल परलोकी कामा सोडवेल यमा पासोन या. 1 घरचे जी पुरले धन हे घरचे घरीच राहील जाण. दान धर्म हे सवे चालते धन अंगा बंधन लागून दे. पुण्य केलं तर उच्च जन्म मिळतात, पाप केलं तर नीच जन्म मिळतात. झाले 4. राहिलं कर्म. अरे कर्म देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही, तर आपल्याला चुकत असते का? केले कर्म झाले तेची भोग बदले मेले ऐसे किती हो उपजले मेले ऐसे किती हर मुख गाता हर पद चिंता हर मुख गाता हर पद कर्म
बाजूला येतात माणसं कळायले. आता डॉक्टर कळणं महत्वाचं का मिळणं महत्वाचं आहे? फटकं सांगा जा. कळणं महत्वाचं आहे, बरोबर आहे. माणसानं विचार करून पाऊल टाकावं का पाऊल टाकतानाच विचार करावं? विचार करून पाऊल टाकावं. माणूस जळका असावा का माणूस मळका असावा? तर एकच याचं, माणूस जळका असावा का मळका असावा? मळका. हा, माणूस कसा राहावा? मळका किती चालन माणूस, पण जळका असू नये. मग जास्त माणसं जळकीत का मळकीत? जळकीत. कोण्या गावात? माणसं बिनकामाचं जळतात, बिनकामाचं. भगवान महाराजांना अंगठी कशी काय घातली असं? तुझ्या बापाच्या घरून आणलीत का काय पैसे? का तू दिलीस का कधी 10 रुपये? होय पाटील. माणसानं जीवनात कोणावर कधी जळायचं नाही, पण जळणारीच माणसं जास्त आहेत. बिनकामाचं. फलाण्याने मोटर कशी आणली, शेजाऱ्याने मोटरसायकल आणली आणि ह्याचं डोसकं दुखायला गेलं दवाखान्यात. शहरापटल्यासारखं भोळ माणूस. डॉक्टर म्हणले केव्हापासून डोसकं दुखायले? मला शेजाऱ्यानं मोटरसायकल आणली तेव्हापासून. हाय काय? अहो कळणं गेल्यास काय करावं? डॉक्टर साहेब भो आमच्या शहरासारखं एक माणूस दवाखान्यात गेलो आणि डॉक्टरला म्हणला, डॉक्टर साहेब म्हणजे काय? मी काय बोललेलं, कोणाला काय सांगितलेलं, काय केलेलं माझ्या ध्यानात राहणं झाले हो. म्हणला काहीतरी सांगा. असं सांगितलं कोणा? डॉक्टरला. मला असं असं व्हायलंय. डॉक्टर साहेब म्हणले हे असं केव्हापासून व्हायलंय? तर हे म्हणते तुम्ही काय विचारालेत मला? नाही लवकर लक्षात येत नाही. हेच म्हणाले पुन्हा कशाबद्दल विचारालेत? आता किती भोळ आहे. अहो आपण सांगितल्याला जर आपल्या लक्षात नाही काय? जीवनामध्ये गोष्ट कळण्याला महत्व, मिळण्याला महत्व नाही. कळण गेल्यास काय करावं? म्हणून आपल्या जीवनात कधी आपण ह्या 5 गोष्टी विसरायच्या नाहीत. आपल्याला महाराज म्हणतात 5 गोष्टी सोबत येतात. आणि जर तुम्ही वरी गेल्याच्या नंतर आपलं दप्तर तयार होते, देव विचारते तू तुझ्या जीवनात काय काय केलंस बघ. सगळं बघितलं महाराज. कोणाचं फलाठाप केलेलं, कोणाला इंजेक्शन, पाण्याचं इंजेक्शन म्हणून त्याला, तुम्हाला नाही बरं, दुधामध्ये पाणी घालू घालू इकली आलं. हिसाब असते. हिसाब पडेल जमा सरकारी. हिसाब पडेल जमा सरकारी, येईल यमाजेचे स्वारी, जीवाजी धरोने कारभारी, ओस पडेल नगरी सारी देतील मार. मग आपल्याला जीवनामध्ये सोडिणारे जगामध्ये फक्त संत आहेत. कोण आहेत? संत. तिथं संत खुर्च्या टाकून बसलेले असतात. मोतीराम महाराज, मारुतराव महाराज. हा माणूस आहे का हिसाबचा? हो. मग ते पंगत करीत होता सप्त्यामध्ये सहकार्य करीत होता. ह्याला धक्का लावायचा नाही. हे पदरचं सांगणार मी. तुकाराम महाराज म्हणाले, तुम्ही या चोत्ता आत्मनिर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, वेरे हाती न धरी अनाते, धरी तिचे हाती संत कृपावंतन, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. देव जगात कोणाचं ऐकत नाही. देव जगात कोणाचं ऐकत नाही. तसं तुम्ही जगात कोणाचंच ऐकत नाहीत. फक्त एका व्यक्तीचं मोडीतच नाही. कोणाचं? हा, कोणाचं? बघा ते इतकुसं पोरग असून सांगाले बायकोचं. पोरग हुशार आहे. होते आमच्या संस्थेत येते काय किती हुशार आहे. अहो या काय काय गाव गाबरं लई चित्र महाराज. आपल्या गावचे चांगलीच पोरं आलं तेव्हापासून आमच्या पोरासंग हिंडालेत. पण काय काय गावात लई गाबरं चित्र. एका गावात एका पोरानं मला फसिलं. तुम्हाला काय सांगा, आता उन्हाच्या पर्यंत मला लागते
ताकण भाकर आणि भाजी पिठलं खात असतो मी, दुसरं काहीच खात नाही. उन्हाचा पारा होता, दुपारचा पारा, असं या पोरा एवढं पोरग होतं. काय नाव तो? हा, चितेश, नितेश या नित्य एवढं पोरग. त्याला म्हणलं ते, मी म्हणलं शावराव पाटील ताक आहे का? ते शावराव पाटील म्हणले नाही बा. मग या नित्य एवढं पोरग जवळ होतं. ते मला माया घरी महाराज, मला काय माहिती एवढं फशीन म्हणून. ही मी म्हणलं आण, गेलं पळत, आणला पांढरा तांब्या भरून दिलं मला. मी पेलं, थंडगार वाटलं. ते मला महाराज आणि एक आणू का? म्हणलं आण. मी म्हणलं तुम्ही माय काय म्हणीन ना? म्हणलं माय काय म्हणत नाही, ह्याच्यात रात्री उंदीर पडा होता. फसिले नाही ना मला. अहो ते मला राग आला, मी तांब्या जे फेकला महाराज, फेकल्याबरोबर तांब्या फुटला महाराज. हे मोठ्यानं बोंबलं. म्हणलं आई महाराजांना तांब्या फोडू दे म्हणले, संडाचा तांब्या फोडू दे. अहो लई चित्र काय गावचे गावर तुम्हाला काय सांगावं. आतले आपले पोरं सगळे चांगलेत, हुशार आहेत, कीर्तनला मुद्दाम आलेत, पोरं आलेत म्हणून. बरोबर आहे की नाही? एका पोराला विचारलं मास्तरनं, इकडे कितीला आहेस? मला 8वीला. मग ते नेमकंच गेलं तर शाळेत. सांग म्हणले आडनाव, गावाचं नाव, तालुका, जिल्हा, जन्म तारीख, हे सगळं सांगू लागलं. हे नित्याच नाव आहे ना? हां, हे सांगू लागलं. आणि मास्तरनं विचारलं तुझा जन्म कधी झाला? नित्या जेव्हा जन्म, ते म्हणला सर गुरुवारी दुपारी 3:30 वाजता. ह्यानं बरोबर सांगितलं, लिहिलं. मग ह्यानं गपची बसाव ना. ते म्हणला सर तुमचा कधी झाला आहे काय? देणं नाही घेणं नाही. आता सरचा रविवार झालता. ते म्हणले रविवारी दुपारा 5 वाजता. हे म्हणला साहेब तुम्ही एवढं खोटं का बोलायलाच? म्हणलं काय झालं? रविवारी सुट्टी असती म्हणला. लई काय आता बक्कळ्याच्या विनोद आहेत. पोरामुळे 1-2 विनोद सांगितले. जीवनामध्ये साधू संताला, आई वडिलाला, देवाला आपण कधी विसरायचं नाही. 5 गोष्टी सोबत येतात जीवनामध्ये. अशा काय घटना आहेत महाराज. माणूस इथं हे तोवर माणसाला वाटतंय वरी गेल्या कोण बघितले आणि काय ते पुन्हा बघू. अरे भजे खाताना तुला आता गोड वाटालेत ना. भजे खाले, मिरची भजे. रात्री 10 वाजता शावराव पाटलानं रट्टावून पाव किलो भजे आणले. गरम मिरची भजे, तीच मिरच्या होत्या. गरम भजे आणले 10 वाजता रात्री. आणि 11 वाजता झोपलं आणि 2 वाजता मळीयंत्र सुरू झालं पोटात. घे तांब्या पळ. सकाळी 6 वाजेपर्यंत बायकोला म्हणला मरतो. नेलं डॉक्टरकड. डॉक्टर म्हणले एवढी संडास कशाला लागली तुम्हाला? तुम्ही काय खालं? म्हणले मिरची भजे. मग संडासला का तो बाप जाईन का? म्हणला पदरचं सांग ना, अभंग आहे तुकाराम महाराजाचा. रसना अनावरी चित्त खोटे चालीवरी, रोग भोगाचे अंतरी. रसना अनावरी तुका म्हणे टिंब. खरं का खोटे महाराज? रसना अनावरी तुका म्हणे टिंब. पुढचं ओळखू यायला की नाही? टिंब म्हणालो मी तुम्हाला. अरे संडासला कोणता भाव जाईन का? आता तुला वाटाले महाराज लोक काही सांगालेत. तुम्ही म्हणता बी आम्हाला सर्जेराव जाऊ द्या, महाराजाचं काय करे रे काकात भपळा देश मोकळा. महाराजाला सप्तेन पोलीसला हप्ते ह्याचा दंड उठलाय. अरे आता तुला खोटं वाटायला आमचं, पण पुढे अवघड. इसयाचे सुख येते वाटे गोड, पण पुढे अवघड. मग याच्यातून सोडिणारे जगामध्ये कोण आहे? फक्त साधू आहेत महाराज. जगात दुसरं कोणी सोडू शकत आपल्याला नाही. साधूनं जर सांगितलं देवाला तर फक्त देव साधूचं ऐकत आहे महाराज. जगात कोणाचंच ऐकत नाही देव का तुम्ही चिलर समजाले काय? कोणाचं ऐकायला? आपल्या घरचं गडी ऐकणं, आपलं पोरगा ऐकणं. देव कोणाचं ऐका एवढा चिलर आहे काय महाराज? देवाच्या हातात सगळं सूत्र आहे महाराज. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता. ऐसा लाग ह्या माया सूत्रधारी, दोरी नाचवी कुसरी उपजई पाळी संवारी नाना परीचे लागव. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा स्थापिले, यक्केही स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. देवडी देवाची पावर असून सुद्धा देव सुद्धा म्हणतात मी सुद्धा संताचं मोडीत नाही. आता दुसरं बारीक नीट लक्ष देऊ नये का? देव आपल्या आई साहेबाला सांगू लागले, म्हणजे रुक्मिणी आई साहेबाला काय सांगू लागले नीट आहे का? माझ्या ठिकाणी जे मोठेपणा आहे, बारीक ध्यान देऊ नये का? माझ्या ठिकाणी जे मोठेपणा आहे, मला जे किंमत आहे, माझा जे पवित्रपणा आहे, मला जे मान आहे, लोक जे मला किंमत करतात, लोक जे मला मानतात, हे कोणाच्या अवघानं मानतात? हे
आपल्याला कोण सांगत आहे देवाचे पाय पडा, देवाची माळ घाला, देवाचं कीर्तन करा, अभंग घ्या, फलानं करा, मंदिर बांधा, हे कोण सांगते आपल्याला? अरे संत सांगतात आपल्याला. देव सांगून आले रुक्मिणी आईसाहेबाला. परत ऐका एकदा आणि देवाची किंमत वाढविणारे संत आहेत, देवाची किंमत वाढविणारे संत आहेत, संताची किंमत वाढविणारे माणसं आहेत, आणि माणसाची किंमत वाढविणारे कोण आहे? ए शावराव, तुमची किंमत वाढविणारे, तुमचं क्रेडिट, तुमची पत, तुम्हाला मान्यता तुम्हाला कुठून आहे? तुम्हाला जास्त मान कुठून मिळते? तुमची किंमत ठेवायची का नाही ठेवायची, तुमची बाजारात किंमत ठेवायची का नाही, हे कुठून कोण देते तुम्हाला? तुम्हाला किंमत देणारं कोण आहे? कोण? काय पोरग हुशार आहे होते. अरे तुम्हाला आपल्या पत्नीनं जर म्हणलं शावराव पाटील आमचे चांगले आहेत, तर तुम्हाला बाहेर कोणी विचारेन? तुम्ही गेले तर नाही म्हणलेत महाराज आलेत घरला चहा करा बरं, आणि कुठला महाराजाला चुलीत घालत्या महाराजाला, तू जा तिकडे बोंबलत म्हणे चहा करा की, साखरेचा पत्ता नाही, दूध नाही, बोंबलत याचं चहा करा की. राहिली का इज्जत त्या नवऱ्याची? तुमची इज्जत कोणाच्या हातात आहे? हा, तुम्ही महिला मंडळाला कधीच कमी समजायचं नाही. महिला मंडळामध्ये जेवढी पावर आहे ना, तुमच्यापाशी चाराने बी नाही. कसलाय किती मिसेवाला माणूस असू द्या महाराज, बाईच्या मनात जर आलं तर बाई जित्ता नवरा शेंडी सहित पुरती महाराज. तुम्हाला काहीच मेळ लागू देत नाही. लागू देते का? तिच्या मनातच येऊ ना महाराज. देवानं शक्ती, तिची शक्ती, त्याच्या अंगात शक्ती आहे, देवानं पावर दिली आहे, त्याची पावर वापरली तर आपल्याला कोणी बाजारात विचारणार नाही. आपली पावर त्याच्यात आहे. पण महिला मंडळाला सगळ्यात जास्त काय आवडत आहे? सगळ्यात जास्त काय आवडत आहे? त्याच्या दोन जरी कपाट भरलेले असले साड्यानं, दोन जरी कपाट भरलेले असले साड्यानं, आणि सकरा तर आली मला साहेब की साडी का नाही हा आणावं लागते का नाही? बायाची आवडत तशी महाराज. सकरा तर आली बाई साडी घ्या म्हणणारच नाही. भोळं माणूस आपलं पाटला शावरावनी बाजारला गेलं सोमवारी, बायाला किती साड्या आवडतात बघा. सक्रातीचा सण होता, हे शावराव पाटील मला माझ्या पैसे नाही, ते नाही म्हणली घ्या, कसं घ्या, नाहीत म्हणलाय ती म्हणली येऊ द्या मला बाजारला. नेलं बाजारला. मग मधल्या रस्त्यानं त्या हे शाहूनं काय केलं, आपलं त्या बायकोला असं धरल्या हाताला. एक माणूस भेटला, म्हणला काय शावराव पाटील तुमचं बायकोवर प्रेम आहे हो, एवढे म्हातारे झाले तरी तुम्ही बायकोचा हात सोडून झालेत. ते म्हणले येत्या मला धरलं ना, माझं प्रेम नाही म्हणले, हिचा हात सोडा की दुकानात घुसायली म्हणले. कशाला? साडीला. भला मला सांगा, सण कोणाकडे जास्त आहे? सण सण पंचम, लक्ष्म्या, दिवाळी, राखी पौर्णिमा, सक्रातर, सगळे कोणाकडे सण आहेत? त्याच्याकडे सण आहेत की तुमच्याकडे आहेत का? मग नाही सांगतो ना ते पुढचं. मग सगळ्या बायानं मिटिंग घेतली दिसाच्या, म्हणले सगळे सण आपल्याकडे आहेत. म्हणले एक तरी सण घड्याला द्यावा बालासाहेब. ठरले बायानं इथून पुढं सण कोणचाही येऊ द्या, आपण गड्याला द्यायचा. सगळ्याच्या सह्या झाल्या. नेमका शिमगा आला पुढं. बसा बोंबड ठण, तुमच्या नशिबाला शिमगा आहे. बाकीचे सण सगळे आमच्या महिला मंडळाकडे. म्हणून देवानं आता महिला मंडळाला काहीच काम ठेवलं नाही महाराज. धुणं धुवायची मोठा मोजा फटाफट धुणं धुवायची मशीन निघाली, घरी फरशी निघाली, सारवायचं काम नाही, पाणी भरायचं काम नाही, चटणी कुटायचं काम, साळी कुटायचं काम, रई लावायचं काम, दळायचं काम नाही. झाली का भाकर, दिसेना का दळण, निघालाच घेऊन डोक्यावर. शेतामध्ये निंदायला जायचं काम नाही, स्वयंपाक करायचं काम नाही, कुकरमध्ये 5 मिनिटात स्वयंपाक व्हालाय. खाली भाजी वरी वरण ते सगळं भात एका ह्याच्यात व्हालाय. चपात्याची मशीन निघाली, चपाती भाजूनच आली. अशी चपाती फक्त वडायची, मोडायची, वरणात बुडवायची, तोंडात घालून गिळायचं राहिले. आता खरंय का खोटंय? ती सुद्धा मशीन आली आहे. मुंबईला आम्ही गेलतो, ती करायचं काम नाही. पाहुणा घरला आला, हातपाय धुतले, मशीन मध्ये घातला की जेवणच निघाला पाहिजे तिकडं.
अहो किती सुखसोयी येतात, किती आनंद आहे महाराज. असा एवढा आनंद आहे महाराज आता की बघायचं काम नाही. काय महाराज जग निर्माण केलं देवानं एवढं, पण ह्याच्या देवाच्या पुढे गेली माणसं. देवानं फक्त इथल्या इथं ऐकू याचं केले माणसाला, इथं बोललेलं इथं ऐकू येतंय, पण माणसानं दिल्लीत बोललेलं गल्लीत कळायले. त्या मोबाईलनं तर एवढी माणसं येडे झालीत महाराज. रोडच्या कडेनं एक दिवशी मी चाललो, ते माणसाच्या कानात खुट्या, ते असं म्हणे पोरं म्हणले महाराज पुढे येडे मिळलं. येणं ना त्याच्या कानात खुट्या येतात. तिघा भावाचे, दोन दोस्ताचे, दोन भावाचे, चुलत्याचे घराचे कसोईनं बांधले होते. आणि याचं लग्न झालं महाराज या माणसाचं. मोबाईलचा नाद त्या बाईला नाद. मोबाईल बघत बघत घरला गेलो महाराज. असं ते दुसऱ्याच घरात उठलं. घरात गेलं ते मोबाईल चालूच. म्हणला पाणी दे बरं. मोबाईल चालूच. बसलं खुर्चीवर मोबाईल बघत. पाणी दे म्हणल्या ती मोबाईल बघू लागली. तिने अशी गेली महाराज बकेटात आपल्या गिलास घेतला, पाणी घेतलं, गेलं तिला प्याला. त्यानं प्याले पाणी. ते म्हणला चहा कर बरं. मला दुसऱ्याच घरी आलो मी. म्हणजे मोबाईलला एवढे येडे झालेत महाराज माणसं, एवढे पागल झालेत. त्या मोबाईलवर पुष्कळ गाणे आहेत, पुष्कळ विनोद आहेत. मी याच्यातला एकच मुद्दा घ्यायचा. जगामध्ये चांगली गोष्ट शिकणारे, चांगल्या मार्गाला लावणारे आपल्याला जगात कोण आहेत? फक्त संत आहे. म्हणून महाराज म्हणले अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी. केवढाय पापी असू द्या महाराज, त्याच्या मनात यावं. तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राणा रंक त्याचा. आई साहेबाला, रुक्मिणी आई साहेबाला देव सांगू लागले माझ्या ठिकाणी जे मोठेपणा आहे, माझी जी किंमत आहे, हे कोणामुळे आहे? ऐका वया नाथ महाराजांच्या. महाराज तुमच्या भागवतामध्ये येतं वया. देव म्हणतात माझ्या ठिकाणी मोठेपणा हे कोणामुळे आलाय? संतामुळं. माझ्या ठाई जे पवित्रपण, माझ्या ठावी जे पवित्रपण हे मज भक्ताचे निसंगी जाण. या लागे भक्ता मागे आपण धावे रजकन वंदावया. भक्त रजकन वंदिता मज केवडी बाणले पवित्रता. या लागे चरणी ठेवी जे माता मौन्य करोनी रुक्मिणी. नामयाच्या पाठी चाले केशवलाज लागावया रज चरणाची. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा किंवा महादोषी. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी. कंप्लीट 11 वाजलेत. कंप्लीट 11 वाजलेत. आपला टाइम आहे 9 ते 11. कोणी बोर झालं नाही, कोणी जांभळी दिली नाही, कोणी खाली बघना, कोणी झोप आली नाही का झालं कोणाला काय त्रास? होय होय आबा सोडू का? शिवराव पाटील म्हणाले सोडा. किती येड्याचा बाजार आहे काय. आपल्या 11चा टाइम होता. 9 ते 11 आपला टाइम संपला. जीवनामध्ये एक तुम्ही ऐकलेला तरी सांगतो, ह्या अभंगामध्येच आहे. कळणं महत्वाचं, मिळून उपयोग नाही. डॉक्टर मला लिहिणं येत नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मला लिहिणं येत नाही, मला वाचता येत नाही, काहीच नाही. मी तुम्ही ऐकलेला दृष्टांत तरी डबल सांगतो. मला सांगा कळणं महत्वाचं आहे. 3 माणसं 10,000 रुपये टाकून खिशात गेली गंगाखेडला. किती माणसं पोरो? 3 माणसं 10,000 रुपये खिशात टाकून गंगाखेडला गेले. तिघाचे मिळून किती झाले? 30 रुपये. बरोबर आहे. जाताना नीट ऐका, मला उत्तर द्या. जाताना किती किती होते खिशात? 10,000 रुपये. तिघाच्या खिशात 10,000. बरोबर आहे. जाताना 10,000 होते. बघा आता रुपये कमी होण्याचं जास्त होईल. गंगाखेडला गेले, बस स्टँडवर गेले, हॉटेलात गेले, तिघानं जेवण केलं. तिघानं 10,000 रुपये काढून दिले. कोणला? हॉटेलवाल्याला. बोला ना मोठ्यानं, कोणला दिले? बोला ना. अरे हो म्हणा ना मग. कवर बघा हॉटेलवाल्याला दिले का? जाताना खिशात किती होते? 30 रुपये. तुम्ही याचा रोजचा हिसाब आहे. जाताना किती होते? 10,000. तिघांना दिले. त्या हॉटेलवाल्याने हा तिघाला मिळून 5 रुपये वापस दिले. किती? 5. त्याच्यातले 2 रुपये एटरला दिले आणि 3 रुपये ह्या तिघांना घेतले. खिशात टाकले, बाहेर आले.
खिशात हात घातला किती किती निघाले? 1-1 रुपये. बरोबर आहे. लिटरला 2 दिलते ना, किती किती निघाले? 1-1 रुपये खिशामध्ये निघाला. जाताना किती किती होते? 10-10. 10-10 रुपयातला 1-1 रुपया खिशात आहे ना आता? हा आहे. मग किती गेले जेवायला? 9-9 रुपये. बरोबर कर सजराव. 9-9 9 त्रिक 27. आणि लिटरला दिलेले 2 किती झाले? रुपये कुठे गेला? ए कन्या कुठे गेला रुपया? ते म्हणाले तुमच्या खिशात आहे. चुकायला का बोलणं? काही बोलणं चुकायला का? आता तुम्ही रोज काळे कागद करता ना, तुमच्या पैशाचा खूप हिसाब आहे. पण डबल सांगतो, विचार करून फक्त तुम्ही उत्तर द्यायचं मला. जाताना किती किती होते? 10-10. गेले हॉटेलमध्ये रटावून जेवण केलं, फुल जेवण केलं. हॉटेलवाल्यानं ह्या तिघाला 5 रुपये वापस दिले. किती दिले? त्याच्या ते 2 रुपये एटरला दिले. 3 रुपये तिघाने घेतले. खिशात हात टाकला, पानपट्टीवर आले, हात घातला, किती किती निघाले? मग 10-10 रुपयातला 1 खिशात आहे ना 1-1 रुपये. मग जेव्हा किती किती गेले? 9-9 रुपये. 9 त्रिक 27. आणि एटरला दिलेले बाळासाहेब 2 किती झाले? रुपया कुठे गेला? हे म्हणाले पानपट्टीत आहे. एक म्हणते तुमच्या खिशात आहे, एक म्हणते द्यालाच नाही. मी जवळ सांगायला तर तुम्हाला खरं वाटायले का खोटं वाटायले? खरंच वाटायले की नाही? रुपये कुठं जात नाही, कुठं येत नाही. परत सांगू का मी रुपये कुठं चालाय ते? नाही आता सांग ना, पुन्हा बघूत. आता सगळे एकदा सांगते, पुन्हा विचारायचे नाहीत. ते पोरग म्हणाले सांगा ना, लई तटबात दिसायले. देव सांगतात माझ्या ठिकाणी मोठेपणा संताच्या योगानं, म्हणून अवतार तुम्हा धराया कारण. मला तुकाराम महाराजांना देवाची 5 जन्म सेवा केली, पण 5 जन्मामध्ये तुकाराम महाराजांना देवाला एक कवडी मागितली नाही. 5 जन्म सेवा केली. तुम्हाला 5ही जन्माचे नाव माहिती आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. बरोबर आहे? बरोबर आहे का? ऐकलेलं आहे तुम्ही. तुकाराम महाराजांना किती अवतार झाले? 5. 5ही जन्मात तुकाराम महाराजांना देवाला काय मागितलं नाही. पण तुकाराम महाराजाला ज्यावेळेस वैकुंठाहून देव न्यायला आले, 1 तास दृष्टांत चलत आहे. वैकुंठ गमन, बीजचं कीर्तन, हे दृष्टांत सांगालो मी. कंप्लीट 1 तास चलत आहे. देव कसे आले, कवा आले, आमंत्रण कसं दिलं, तुकाराम महाराज का म्हणले वैकुंठाला जायचंय, देवाला जेवायला काय केलं, देवासंग कोण आलतं, तुकाराम महाराज सांग कोण कोण गेलं, इमान कसं आलं, 1 तास लागतंय. तुकाराम महाराजाला न्याला इमान आलं. तुकाराम महाराज इमानात बसणार, पण आई साहेब आणि तुकाराम महाराज म्हणले देवा काहीतरी जेवण करून जा. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोडकी जर जेवाय करा म्हणले. म्हणले घरात काहीच नाही, आपल्या चिमणी रडी तर कण नाही खाना. तुकाराम महाराज म्हणले काल तू कन्या केलत्यास ना? म्हणले हो. मग जेवारी कन्या केल्यास तू काल? म्हणले हो. कन्या केल्यास ना? म्हणले हो. मग जात्याच्या खालून एक पाळू असते आणि वरून एक पाळू असते, खालून एक खुंटा असते आणि वरून एक फिरवायचा असते. बरोबर आहे? असं जात बसलेलं असते. वरून जेवारी सोडली, जी जेवारी त्या खुंट्याला चिटकून आहे तिचं पीठ होत नाही. जी जेवारी खुंट्याच्या बाजूला आहे त्याचं पीठ झाल्याशिवाय राहत नाही. जे माणसं भगवंताला धरून आहेत त्याचं काही होत नाहीत. जे माणसं भगवंताला सोडून आहे त्याचं थालीपीठ कवा होईन हे सांगता येत. कळलं नाही का? वाजवा मग टाळ्या. कळा भगवंताला धरून आहे त्याचं कधी काय होत नाही. जे माणसं सोडून आहे त्याला कधी काय होईन हे सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणले त्या जात्याच्या बुडाला 2-3 दाणे असतात, बाजूला सार. ती दाणे बाजूला सारले, चमच्याभर कन्या केल्या, 1 लिटर पाणी ठेवलं, खालून जाळ लावला. कन्याची पाण्याची भेटच होईना. 1 चमचा कन्या आणि 1 लिटर पाणी कसा मेळ लागन? देव म्हणले लवकर आवरान स्वयंपाक झाला ना का? म्हणले झाला, बसा जेवायला. देव बसले जेवायला. पान टाकलं केळीचं आणि कन्या वाळड्या. कन्या होत्या का पाणी होतं? पाणी होतं ना. दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या, काय करू
तास दृष्टांत चालले, तुम्हाला मी 2 मिनिटात सांगालो. दोन्ही हातानं देव असं पाणी ओढू लागले, पण कणी आवरच ना. काय म्हणले देव तुकाराम महाराजाला? म्हणले देव तुकाराम महाराज एका मुठीत जग आहे म्हणले माया सगळं. देव काय म्हणले? मी जर अशी मुठ केली तर जग असं होईल म्हणले, एका मुठीत जग आहे म्हणले. पण तुमच्या कन्या 4 हात केली तरी आवरणात. काय कन्या भारी आहेत म्हणले, 4ही हातानं आवरणात. म्हणले देवा कन्या तुमच्याच आहे, मी तुमचाच आहे. ठीक आहे म्हणले. देवानं जेवण केलं. म्हणले चला बसा इमानात. अहो म्हणले काय पान सुपारी, मूक शुद्धी तुळशी दळ, आणि तू का म्हणे मी दुर्बळ. एक पान दिलं तुळशीचं, देवानं पान खाल्लं, ढेकर दिला. महाराज इमानात बसाय आले, पाय टाकणार इमानात. तितक्यामध्ये तुकाराम महाराजाला वरी चढताय नाही गेलं. चढताय नाही गेलं. याच्यानंतर तुकाराम महाराजाला खाली वाकलं कोण हो? जगाला खाणारा काळ खाली वाकला. तुकाराम महाराजानं पाय दिला. तुकाराम महाराज इमानात बसले. महाराज जगा काळ खाये आणि आम्ही माता दिला पाय. इमानात बसले. सगळ्या लोकांना विचारलं तुम्हाला याचंय का? आई साहेबाला विचारलं तुला याचंय का? ती म्हणली तुम्ही तुमचं जा. म्हैस येली म्हणली काल, मला दूध काढायचं हे करायचं, तुम्हाला काय तेवढा धंदा आहे. तुकाराम महाराज वैकुंठावरून तुकाराम महाराज तिथून निघाले, वैकुंठात गेले. इमान खाली उतरलं वैकुंठात. खाली तुकाराम महाराज उतरले. देव आपल्या ठिकाणावर जाऊ लागले. तुकाराम महाराजानं देवाला हाक मारली. म्हणजे देवा म्हणजे काय, माझी एक विनंती आहे. मी तुम्हाला 5 जन्म काहीच मागितलं नाही. तुम्हाला 5 जन्म मी काहीच मागितलं नाही. म्हणजे मग आता मी एक गोष्ट तुम्हाला मागणार. देवाला आनंद झाला. महाराज म्हणले महाराज तुकाराम महाराज म्हणले मागा. मी तर 5 जन्मापासून तुम्हाला सांगालो काहीतरी मागा. म्हणले मागणार. देवा तुम्ही देणार का? म्हणले देणार. द्या वचन. देवाला वचन दिलं. तुकाराम महाराजांना काय मागितलं ते ऐका. शेवटची महाराज म्हणले आता नाही येणार खाली, शेवटचे म्हणले शेवटची विनवणी संता जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे, माझा देवा तुम्हासे. आता फार बोलू काही अवघे पावी बिनी तो. तुकाराम महाराज देवाला म्हणे देवा विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे, माझा. देव आपल्याला कधी विसरत नाही. आपण देवाला विसरतो पण देव आपल्याला विसरत नाही. देव 5 मिनिटे झोपत नाही. महाराज देवाला 5 मिनिटे कावायला झोपाय पाहिजे. झोप असला काय म्हणतो तुमचं 5 मिनिटे कावायला पण झोपाय पाहिजे का नाही? का नाही झोपाय पाहिजे 5 मिनिटे. पण देव झोपत नाही. का झोपत नाही? त्याला पक्क माहिती मी जर झोपलो तर ह्याला कोणी सकाळ उठणार नाही. बोल आपल्या देवा नाही उठत तुला बायकोला तुला निजवायचं त्याच्या हातात आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाला नावा द्या शेवटचा माझा देवा तुम्हाला सुरुवातीला जागा का म्हणायचा तू का म्हणे पडिल
एकजूट आहे का महिला मंडळात एकजूट आहे बघा. पुरुष मंडळीत एकजूट आहे का महिला मंडळात तुम्हाला एकच दाखल बघा. एकजूट कोणाचं आहे. महिला मंडळ ह्याच्या संघ म्हणायचं नाही. मी बोली म्हणतो तुम्ही मागा म्हणा मला जोत कोणाला तुम्ही ह्याच्या संघ म्हणायचं नाही. आपला आपला विषय म्हणायचा. हा नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई आपला मेळ बसत नाही. बघा आमच्या महिला मंडळाचा आवाज किती गोड म्हणत्यात, किती एकजूट आहे, किती गोड आवाज आहे बघा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई. कसं आहे तुमच्या नाही का काय सुटे महाराजांची महिला मंडळाला जर महाराज मना धरलं ना गावात दारू पिणारा माणूस दिसला की मारायचा धरून. फक्त 10 बायांना कमर कसायची 10 आणि सांजच्या पारी 6 वाजता मारुतीच्या पारापाशी थांबायचं. एवढाली लाकडं घेऊन येड्या बाबायची. नाही गावात जर दारू पिणारा माणूस दिसला तुम्ही हात तोडून देईल. त्याच्या मनातच येऊ नये म्हणली इंजेक्शन डॉक्टर देणार दारू राहतच तेव्हा इंजेक्शन बाहेर मंगळसूत्र इकून मारत दारू इंजेक्शन दिले असते ह्या नवऱ्याला. पण इंजेक्शन राहत नाही महाराज. बाहेरच्या मनातच यावं दारू सोडायचं. एका गावात झाला असं मी सांगितलं कीर्तना दारू सोडायचं हौसी म्हणजे सांगा सांच्या बारी नवरा बाहेरून आला की दारामध्ये येड्या बाबरीचं लाकूड घेऊन उभा टाकायचं. नवरा येईल का घरात एकजूट नामदेव जना